शासन पद्धती मुख्यतः दोन असतात बघा, संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती। तर भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे। भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार का केला? कारण ब्रिटिशांनी भारतावर जवळपास 150 वर्ष राज्य केलेलं आहे। संसदेची पाळंमुळं त्या ब्रिटिशांच्या काळामध्येच रोवली गेली होती। इंग्लंडमध्ये पार्लमेंट असते, इंग्लंडमध्ये सुद्धा संसदीय पद्धतीने राज्यकारभार चालत असतो। इंग्लंड या देशामध्ये अलिखित संसदीय शासन पद्धती आहे आणि रूढ संकेतांच्या आधारे तिथला राज्यकारभार चालत असतो। ब्रिटिशांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले आणि ब्रिटिशांच्या राजवटीच्या काळामध्येच संसदीय संस्थांची भारतामध्ये निर्मिती झाली होती। ब्रिटिशांनी भारतामध्ये संसदीय पद्धतीनुसार राज्यकारभार करायला सुरुवात केली होती, त्यामुळं भारतामध्ये सुद्धा संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला गेला। म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचाच एक परिणाम म्हणजे संसदीय शासन पद्धती आहे, जी भारतामध्ये स्वीकारली गेली। आता भारताची संसदीय शासन पद्धती कशी असते? भारताच्या संसदेचे मुख्य 2 भाग असतात, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ। तर कायदे मंडळामध्ये कशाचा समावेश होतो? लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती। तर कार्यकारी मंडळामध्ये कशाचा समावेश होतो? प्रधानमंत्री, त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ आणि वेगवेगळे सरकारी अधिकारी यांचा समावेश कार्यकारी मंडळामध्ये असतो। मग कार्यकारी मंडळाचं काम काय असतं? संसदेने जे नियम ठरवून दिलेले आहेत, ठराव घेतलेले आहेत, त्या सगळ्या नियमांची, ठरावांची अंमलबजावणी करण्याचं काम कार्यकारी मंडळ करत असतं। कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ हे दोघंही एकमेकांना जबाबदार असतात। जोपर्यंत कायदे मंडळाचा कार्यकारी मंडळावर विश्वास आहे तोपर्यंतच कायदे मंडळ हे सत्तेवर राहू शकतं। ज्या वेळेला कायदे मंडळाला असं वाटेल की कार्यकारी मंडळ आपल्या मतानुसार, आपल्या इच्छेनुसार काम करत नाहीये, त्यावेळेस कायदे मंडळ कार्यकारी मंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत करू शकतं आणि अविश्वासाचा ठराव संमत झाला की ते सरकार बरखास्त देखील होऊ शकतं। म्हणजे कायदे मंडळाला राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा या 3 घटकांना संसदीय शासन पद्धतीमध्ये विशेष महत्त्व असतं। समजलं? आता पुढचं बघूया, अध्यक्षीय शासन पद्धती। अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये काय असतं बघा, शासन पद्धतीतला जो कार्यकारी प्रमुख असतो, ज्याला राष्ट्राध्यक्ष असं म्हटलं जातो, तो जनतेकडून थेट निवडला जातो। आणि कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ, अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ दोघंही एकमेकांपासून अलिप्त असतात, परंतु तरीही ते परस्परांवर नियंत्रण ठेवतात। त्यामुळे अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये देखील राज्यकारभार व्यवस्थित चालत असतो। आणि अध्यक्षीय शासन पद्धती सध्याच्या घडीला अमेरिकेमध्ये अस्तित्वात आहे बघा। राष्ट्राध्यक्ष आपल्याकडे असतात का? नाही, अमेरिकेमध्ये असतात। संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती या व्यतिरिक्त अन्य शासन पद्धती देखील आहेत, ज्या फ्रेंच, जर्मन, रशिया इतर देशांमध्ये असतात। या धड्यामध्ये मुख्यतः संसदीय शासन पद्धतीचाच अभ्यास करायचा आहे। संसदीय शासन पद्धतीमध्ये बघा, भारतीय संसदेचे जे 3 मुख्य घटक आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांचा आपण अभ्यास करणार आहोत। पैकी लोकसभा आणि राज्यसभा हे आपण कंपॅरेटिव्हली अभ्यास करूया, ठीक आहे। आता लोकसभा जे आहे त्याला कनिष्ठ सभागृह असं म्हणतात आणि राज्यसभा जे आहे ते वरिष्ठ सभागृह आहे। लोकसभेस प्रथम सभागृह तर राज्यसभेस द्वितीय सभागृह असं म्हणतात। त्यानंतर कार्यकाळ, लोकसभेमध्ये निवडून येणारे जे सदस्य असतात त्यांना आपण खासदार म्हणत असतो, त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो। तर राज्यसभेमध्ये निवडून येणारे जे सदस्य असतात त्यांना देखील आपण खासदार म्हणतो, त्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो। पण लोकसभा जी आहे दर 5 वर्षानंतर सर्व सदस्य बदलून पुन्हा नवीन निवडले जातात। राज्यसभेचं तसं नाहीये, राज्यसभेला स्थायी सभागृह म्हणतात, कारण ते कधीही बरखास्त होत नाही, म्हणजे त्याचे पूर्णचे पूर्ण सदस्य कधीही निवृत्त होत नाही। मग ते कसे होतात? तर दर 2 वर्षांनी राज्यसभेचे 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने नियुक्त केले जातात।
म्हणून राज्यसभेला स्थायी सभागृह म्हणतात, जे कधीही बरखास्त होत नाही. लोकसभा मात्र दर 5 वर्षांनी निवडणुका होत असतात की नाही. खासदारांच्या ज्या निवडणुका आहेत दर 5 वर्षांनी होतात. दर 5 वर्षांनी आपले आई वडील मतदान करतात, कारण लोकसभेची दर 5 वर्षांनी सर्व सदस्यांची पुन्हा नव्याने नियुक्ती होत असते. लोकसभेची सदस्य संख्या 552 आहे. देशातल्या सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी काही जागा राखीव ठेवलेल्या आहेत. तर 2 सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती अँग्लो इंडियन समाजामधून देखील करू शकतात. त्यानंतर राज्यसभेची सदस्य संख्या किती असते, तर राज्यसभेची सदस्य संख्या 250 इतकी असते. 250 मध्ये 238 सदस्य हे विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यामधनं निवडले जातात. आणि हे जे 12 सदस्य आहेत, 12 सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. मग राष्ट्रपती विशेष अधिकारानुसार कुठले 12 सदस्य निवडू शकतात, तर कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रामध्ये प्रभावीपणे काम करणाऱ्या 12 व्यक्तींची निवड राष्ट्रपती खासदार म्हणून राज्यसभेवर करू शकतात. आता लोकसभेला उभं राहायचंय, इलेक्शनला उभं राहायचंय, तर वयोमर्यादा देखील ठरलेली असते. लोकसभेमध्ये जर तुम्हाला इलेक्शनसाठी उभं राहायचंय तर वयोमर्यादा 25 वर्ष असते. आणि राज्यसभेमध्ये जर तुम्हाला निवडणुकीसाठी उभं राहायचं आहे तर त्याची वयोमर्यादा 30 वर्ष असते. लोकसभेचं आणि राज्यसभेचं कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती निवडले जातात. आता लोकसभेचे अध्यक्ष कसे निवडले जातात, लोकसभेचे अध्यक्ष का निवडावे लागतात? आता बघा, आपण वर्गामध्ये पण मॉनिटर ठरवतो की नाही. मॉनिटर काय करतो, शिक्षक वर्गात नसले तर वर्ग शांत ठेवणे, वर्गात कुठलाही गैरप्रकार न होऊ देणे. तसंच लोकसभेमध्ये देखील अध्यक्ष निवडले जातात. कशासाठी? लोकसभेमध्ये बघा, विविध कायदे तयार होताना, संविधानात बदल करताना मतदान घ्यावं लागतं, बहुमत सिद्ध करावं लागतं. त्यावेळेस सर्व सदस्यांमध्ये शिस्त राखली जावी, प्रत्येकाचं मत विचारात घेतलं जावं, यासाठी लोकसभेचे अध्यक्ष निवडले जातात. मग लोकसभेचे अध्यक्ष कसे निवडले जातात बघा, लोकसभेचे जे सदस्य आहेत त्या सदस्यांमधूनच एकाची लोकसभा अध्यक्ष आणि एकाची लोकसभा उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते. मग सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत सांगा बरं? ओम बिर्ला. सध्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आहेत. त्यानंतर राज्यसभेचे सभापती कसे निवडले जातात? भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. सध्याचे भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती कोण आहेत? सी.पी. राधाकृष्णन. आता पुढचा मुद्दा आहे राष्ट्रपती. राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते, तर राष्ट्रपती हे भारताचे घटनात्मक प्रमुख असतात. राष्ट्रपतींनाच भारताचे प्रथम नागरिक असं संबोधलं जातं. राष्ट्रपती पदासाठी काय पात्रता आहे बघा, तर लोकसभा सदस्य होण्यासाठी जी पात्रता आवश्यक आहे तीच पात्रता राष्ट्रपती होण्यासाठी आवश्यक असते. फक्त वयोमर्यादा, राष्ट्रपती पदासाठी वयोमर्यादा जी आहे ती 35 वर्ष आहे. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी आपल्याला 25 वर्ष वयोमर्यादा आवश्यक होती. राष्ट्रपती होण्यासाठी 35 वर्ष वयोमर्यादा आवश्यक असते. बाकीच्या पात्रता सर्व सारख्याच आहेत. जसं की तो व्यक्ती भारताची नागरिक असली पाहिजे, तिची व्यक्ती लोकसभेचा सदस्य होण्यास पात्र असली पाहिजे, कुठलंही महत्त्वाचं सरकारी पद राष्ट्रपती होणाऱ्या व्यक्तीने धारण केलेलं नसलं पाहिजे. राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा देखील 5 वर्षांचा असतो. राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते बघा, लोकसभेचे सदस्य, राज्यसभेचे सदस्य आणि सर्व घटक राज्यातील विधानसभांचे सदस्य या सर्वांमध्ये निवडणूक घेऊन या सर्वांना निवडणूक घेण्याचा अधिकार असतो. जसं की खासदार, आमदार जे निवडले जातात जनतेकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडले जातात. परंतु राष्ट्रपतीची निवडणूक ही जनतेकडनं होत नाही. कधी ऐकले का तुम्ही की राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे आणि आई किंवा वडील मतदान करायला चालले? नाही. राष्ट्रपतींची जी नेमणूक असते थेट जनतेकडून होत नाही. तर लोकसभेचे सर्व सदस्य, राज्यसभेचे सर्व सदस्य, सर्व घटक राज्यांच्या विधानसभांचे सदस्य हे सगळेजण निवडणूक करून, मतदान करून राष्ट्रपतींची नेमणूक करत असतात किंवा राष्ट्रपतींची निवड करत असतात. राष्ट्रपती एकदा पदावर आल्याच्या नंतर ते 5 वर्षांपर्यंत त्यांचा कार्यकाळ राहत असतो. समजलं? त्यानंतर
पुढचा मुद्दा आहे संसदेचं कार्य. संसद कार्य कोणकोणती कार्य करत असते बघा, तर कायद्यांची निर्मिती. मग कोणकोणत्या प्रकारचे कायदे निर्माण होत असतात? शिक्षण, पर्यावरण, वाहतूक. कायदे निर्माण कशासाठी केले जातात? तर देशामध्ये सुव्यवस्था राहावी, शिस्त राहावी, यासाठी कायद्यांची निर्मिती केली जाते. आणि हे कायदे तयार करण्याचं काम संसद करत असतं. संसद म्हणजे कोण सांगा बरं? लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांच्यावर कायद्याची निर्मिती करण्याचं काम दिलेलं आहे. त्यानंतर संसदेचं काम काय आहे? दुसरं अजून मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवणे. मागणी असेल, संविधानातील जी दुरुस्ती असेल, विशेष असेल, त्यावेळेस विशेष बहुमत गरजेचं असतं. आणि विशेष बहुमत कोणतं असतं? मग पूर्ण संसदेमधल्या 2/3 सदस्यांची जर मंजुरी असेल तरच ते बहुमत सिद्ध होत असतं. 2/3 म्हणजे 3पैकी 2 भाग, 75% मत जर योग्य बाजूने असेल तरच त्याच्यामध्ये दुरुस्ती होत असते. 75% मत सिद्ध झालं, 75% बहुमत सिद्ध झालं तरच ते संविधानातल्या त्या नियमामध्ये दुरुस्ती होऊ शकते किंवा बदल होऊ शकतो. समजलं तुम्हाला संसदेची कार्य काय आहे?